मतिमंद मुलगी होती ती. रात्री 12 वाजता त्यांनी मला कॉल केला, काही काळजी करू नका, तुमची मुलगी सकाळपर्यंत दुपारपर्यंत आता अर्धा तास मी तुम्हाला देणार. सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असणारी नवले चौकीला गेलो. तिथे गेल्यानंतर 50 एक लोक त्या मुलीला घेण्यासाठी थांबले होते. आम्ही गाडीतनं उतरल्यानंतर त्या लोकांचा आक्रोश पाहिला. मध्ये तर मुलगी माझ्याकडे सांगलीवरून आली होती. माझा भाऊ हरवलेला आहे, रक्षाबंधन 4 दिवस आलेलं आहे, मला माझा भाऊ पाहिजे. तर मी टार्गेट देऊन 4 दिवसाच्या आतच त्या मुलीला तिच्या रक्षाबंधनला तिचा भाऊ दिला होता. ज्याच्या घरचं जातं ना त्याला दुःख कळतं. त्यामुळे मला आता हे 600 लोकांपर्यंत मी ज्या घरचे आपण दिलेले आहेत, त्यामुळे त्या प्रत्येकाचं दुःख माझ्या मनात आहे. प्रत्येकाची स्टोरी वेगळी. नमस्कार, मी समृद्धी जाधव. स्वागत आहे तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये. टॉप न्यूज मराठीच्या या विशेष कार्यक्रमात आपण सामान्यांमधल्या असामान्य व्यक्तिमत्वांचं जे काही त्यांची कहाणी आहे, त्यांची प्रेरणादायी एकूणच जीवनशैली आहे, त्यांचं जे काही आयुष्य आहे, त्यांचं कार्य आहे, हे जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. आजच्या या भागात माझ्याबरोबर आहेत शिवाजी पासलकर उर्फ शिवाभाऊ पासलकर. सर, तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये खूप स्वागत आहे. शिवाभाऊ पासलकर यांची ओळख करून द्यायची झाली, अगदी एका वाक्यात सांगायचं झालं तर 600 बेपत्ता लोकांना शोधून त्यांच्या घरच्यांपर्यंत पोहोचवणारा हा शिलेदार आहे. पूर्ण महाराष्ट्रात नाही तर तब्बल देशात सुद्धा खूप मोठं काम यांनी उभारलेलं आहे. 20 वर्षांपूर्वी चालू झालेला हा प्रवास होता, जेव्हा पहिली व्यक्ती त्यांनी शोधून काढली होती, आणि त्यानंतरचा आज हा पूर्ण 20 वर्षांचा प्रवास 600 पेक्षा जास्त लोकांना शोधून काढलेला आहे आणि बेपत्ता लोकांसाठी खूप मोठं काम उभारलंय. म्हणजे अगदी इथपर्यंत की राज्यात कुठेही एखादा व्यक्ती बेपत्ता झाला तर कदाचित पोलिसांच्या आधी सुद्धा शिवाभाऊ पासलकर हे नाव सर्वसामान्यांना आठवतं, त्यांच्यापर्यंत लोक पहिले पोहोचतात. त्यामुळे त्यांच्याशीच आज आपण बोलणार आहोत. त्यांचा हा सगळाच प्रवास नेमका कधी कसा चालू झाला आणि आता हा कसा सुरू आहे, त्यांचं हे सगळं लोकांना शोधण्यासाठीचं त्यांचं नेटवर्क कसं त्यांनी तयार केलं, हे सगळं जाणून घेणार आहोत. सर, तुमचं खूप स्वागत आहे. पहिलाच प्रश्न आहे, 20 वर्षांपूर्वी तुम्ही हे कार्य चालू केलं होतं, सुरुवात नेमकी कशी झाली आणि का करावीशी वाटली? नमस्कार, मी शिवाभाऊ पासलकर, महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुप संस्थापक अध्यक्ष. माझा मोबाईल नंबर आहे 93 26 42 58 58. आज हरवले आणि सापडले लोकांना शोधण्याचं एक वेगळ्या पद्धतीने मला ऊर्जा मिळाली. माझा मित्र आहे, माझ्या शेजारीच राहायचा, तर त्याची बहीण 3 ते 4 वाजता घरातून निघून गेली. गेल्यानंतर माझ्याकडे ते आले किंवा माझी बहीण घरातून निघून गेलेली आहे, तिचे आई वडील भाऊ सगळे आले. मी त्यांना लगेच सांगितलं की 4 वाजता गेली, तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन 5 वाजता जाऊन लगेच मिसिंग दाखल करा. मग त्यांनी जाऊन तिथं मी स्वतः जाऊन तिथं त्यांच्याबरोबर जाऊन मिसिंग दाखल केली. मिसिंग दाखल केल्यानंतर आम्ही 2-3 दिवस पूर्ण त्यांचे असे फोटोची डिझाईन तयार केली. ती डिझाईन बनवली आणि स्वारगेटच्या परिसरामध्ये ती डिझाईन आम्ही प्रत्येक त्या स्टँडच्या शेजारी लावत बसलो. त्यात एक पोलीस अधिकारी आले, त्यांनी ते लावताना पाहिलं आणि त्यांनी मला सांगितलं की हे जे तुम्ही मुलीचा पोस्टर लावताय, ही मुलगी आमच्याकडनं गेले 4 दिवस झालं, हिची आम्ही सरकारी नियमाप्रमाणे तिचे आम्ही अंत्यसंस्कार केलेले आहेत. मग असं त्यांनी सांगितल्यानंतर आमच्या अंगावर काटा आला की बाबा की आम्ही ज्यावेळेस ज्या दिवशी मुलगी गेली त्या दिवशी 5 वाजता तिची मिसिंग दाखल केलेली आहे, आणि मग तुम्ही असं परस्पर तुम्ही कसं काय केलं? ते म्हणलं आम्हाला कॉन्टॅक्टच झालं नाही. मग आम्ही त्यात खोलवर गेलो, तिथल्या अधिकाऱ्यांना भेटलो, पण त्यांनी काय केलं की ज्या हवेली पोलीस स्टेशनच्या अंतर आम्ही मिसिंग दाखल केली ती सापडली स्वारगेट पोलीस स्टेशनला. मग स्वारगेटच्या पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी त्या हवेली पोलीस स्टेशनला कळवलंच नाही, आणि ते त्यावेळेस त्यामुळे त्या मुलीचा अंत्यसंस्कार सरकारी म्हणून करण्यात आला. आणि ज्यावेळेस आम्ही पोलीस स्टेशनमध्ये त्या अधिकाऱ्यांना ज्यावेळेस चर्चा केली, विचारणा केली, त्यावेळेस त्या अधिकाऱ्याने आम्हाला फक्त मुलीची कपडे बॅगमध्ये काढून कपडे दिली. त्यावेळेस ठरवलं की हरवल्यानंतर पहिली मिसिंग देणं गरजेचं आहे, कारण जर का ते मिसिंग दिल्यानंतर त्या दुसऱ्या पोलीस स्टेशनला कळवलं असतं की ही अशी मुलगी आमच्याकडं याची बॉडी सापडलेली आहे, हे प्रेत सापडलेलं आहे, तुम्ही ताबडतोब या. म्हणजे पोलिसांनी न कळवल्यामुळं त्या मुलीची विल्हेवाट सरकारी नियमाप्रमाणे झाली. म्हणून त्यावेळेस ठरलं की नाही, आता आपण एक वेगळ्या पद्धतीने काम करूया की हरवलेलं आणि सापडलेल्या लोकांसाठी आम्ही तेव्हापासून काम करायला सुरुवात केली.
म्हणजे खरं तर मित्राची बहीण हरवली आणि तिथून तुम्हाला या सगळ्यासाठी ऊर्जा मिळाली. सर, तुम्हाला पहिली कुठली केस होती, पहिला असा व्यक्ती जो तुम्ही शोधून आणला होता, हे आठवतं का? मी आता 20 वर्ष झाले काम करत आहे. मी रोज त्यावेळेस 20 वर्षापूर्वी वातावरण थोडंसं महिन्यातनं एखादी केस यायची, 2 महिन्यांनी केस यायची. त्यावेळेस एवढं WhatsApp जास्त प्रमाणात नव्हतं, कमी प्रमाणात होतं. त्याच्यानंतर परत 15 वर्षे, त्याच्यानंतर 10 वर्षे, त्याच्यानंतर 5 वर्षे आणि त्याच्यानंतर हा कोरोना 2018-19 पासून जे सुरुवात झाली ना, तर आज 2024 पर्यंत 600 लोकांपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. आता इतके लोक शोधण्यासाठी तुम्ही काम करताय. अर्थातच आपण पाहायला गेलं तर आत्ताही आपण बघतोय, हा डिसेंबरचा महिना आहे, पोलिसांकडून ऑपरेशन मुस्कान राबवलं जात आहे, ज्या अंतर्गत पोलीस सुद्धा जे हरवलेले लोक आहेत, बेपत्ता लोक आहेत, त्यांना शोधण्यासाठी प्रयत्न करतायत. अनेकदा असे लोक सापडतही नाहीत, मात्र तुमच्या नेटवर्क मधून खूप लवकर लोक सापडले जातात, बेपत्ता लोक सापडतात. नेमकं हे नेटवर्क तुमचं कसं काम करतं याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे, की एक फोन शिवाभाऊंना फिरवला की माणूस सापडतोच. खरं तर मला तर मी फक्त निमित्त आहे. माझ्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप ग्रुप आहेत, माझे फेसबुक आहेत आणि माझ्या मोबाईलमध्ये जेवढे लोक जॉईंट आहेत, महाराष्ट्रातले सगळ्या ग्रुप जे असतात ना, सगळ्यांनी मला जॉईन करून घेतलेले आहेत. आणि मग मला एखादी व्यक्ती आली की मी काय करतो, त्याची पूर्ण माहिती घेतो, त्यांना मिसिंग दाखल करायला लावतो, त्यांचं पूर्ण डिझाईन बनवतो. माझ्या घराजवळ एक डिझाईनवाला आहे, त्याला 2-3 डिझाईनवाले सांगून ठेवलेले आहेत. जे उपलब्ध असेल त्याच्याकडनं मी डिझाईन बनवून घेतो. डिझाईन बनवल्यानंतर डिझाईन मी ना माझ्या ब्रॉडकास्टला व्हायरल करतो, ग्रुपला व्हायरल करतो. आणि महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुप असे 1-2 ग्रुप केलेले आहेत मोठे, ते जेणेकरून 2000 लोक महाराष्ट्रातनं माझ्याबरोबर काम करतात. म्हणजे मी आता एका मिनिटात, एका सेकंदात महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात, गावात, वस्तीत जाऊ शकतो. आणि त्या ग्रुपमध्ये पोलीस अधिकारी आहेत, पत्रकार आहेत, शैक्षणिक आहेत, राजकीय आहेत, विविध प्रकारची लोक त्या ग्रुपमध्ये जॉईन झालेले आहेत. त्याच्यामुळे एखादी जर डिझाईन टाकली आणि माझ्या मोबाईलमध्येच एवढे सकाळी उठलं की लोक ग्रुप गुड मॉर्निंग टाकतात, पण मी तसं करत नाही. मी सकाळी रात्री केव्हाही मला लोकांनी असं समजून घेतलेलं आहे की चला एखादी बाऊंची डिझाईन आली की आपण शेअर करायची. आणि ती डिझाईन माझ्या मोबाईलमध्ये, व्हॉट्सअपमध्ये, ग्रुपमध्ये जेवढ्या असतील तेवढ्या लोकांना मी टाकलं. ती लोक अक्षरशः डिझाईन ती महाराष्ट्रभर पूर्ण पोचवायचं काम करतात. आणि त्याच्यानंतर मी हरवलेले पण आणि सापडलेले पण डिझाईन मी लगेच टाकतो की हे सुखरूप सापडलेलं आहे. ते पण डिझाईन पूर्ण व्हायरल होती. अशामुळे मी महाराष्ट्रभर पोचलेलो आहे. नक्कीच सर, तुम्ही जसं सांगितलं की व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून किंवा फेसबुकच्या माध्यमातून हे काम अगदी फास्ट करता येतंय. आधी इतकं फास्ट करता येत नसेल, मात्र आता या ग्रुपमध्ये तुमच्याशी संपर्कात असलेले तुमचे स्वयंसेवक म्हणून किती लोक काम करतात आणि हे काम असं आहे की केवळ फोन कॉल्स वरती होऊ शकत नाही. अनेक वेळा तुम्हाला तिथे जावं लागत असेल किंवा एखादा व्यक्ती जेव्हा हरवतो तेव्हा त्याला शोधण्यासाठी अनेक वेगवेगळे पर्याय आपल्याला वापरावे लागतात. यासाठीचं सगळं आर्थिक नियोजन असेल, हे सगळं कसं होतं? खरं तर आर्थिक नियोजन तुम्ही आला बरोबर आहे. हे काम आहे ना, एक आपल्याला घरी बसून सुद्धा चांगल्या पद्धतीने हाताळता येतं. आज इंस्टा, फेसबुक, तुम्ही सोशल मीडियाचा वापर कसा करायचा, तो सोशल मीडियाचा वापर मी परफेक्ट करतो. माझ्या मोबाईलमध्ये जेवढे लोक आहेत ना, आणि माझी डिझाईन जेवढे जातात ना, त्यांना सगळं माहिती आहे की सोशल मीडियाच्या माध्यमातून आता पण आपण खूप लोक आणलेले आहेत. समजा एखादी व्यक्ती ह्या ब्रिज खाली सापडली, तिथं लोक मला फोटो काढतात, लगेच पाठवतात आणि किंवा मला लोकेशन पाठवतात, लगेच पाठवतात. मी ताबडतोब तिथं जातो, त्या व्यक्तीचं पूर्ण नाव घेतो, त्याचं आडनाव घेतो, त्याचा तालुका घेतो, गाव घेतो, वाडी वस्ती घेतो आणि ती डिझाईन मी परत तयार करतो. आणि ती डिझाईन मी परत सर्व ग्रुपला, व्हॉट्सअपला, फेसबुकला, महाराष्ट्राच्या मिसिंग ग्रुपला सगळीकडे व्हायरल करतो. व्हायरल केल्यानंतर त्यांच्या समजा एखादा व्यक्ती कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूर, धुळे कुठे असतील तिथपर्यंत पुण्यामध्ये खूप लोक राहिलेले आहेत. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र पुण्यात बसलेला आहे. त्यामुळे ती डिझाईन प्रत्येकाकडे जाते, प्रत्येकाच्या गावाकडे ती डिझाईन व्हायरल होती आणि त्याच्यानंतर तिथलं कॉन्टॅक्ट आम्हाला लगेच मिळतं. नाहीतर काही पत्रकार असतात, पोलीस अधिकारी असतात, तिथल्या जिल्हास्तरीय जे पोलीस स्टेशन असेल, तालुका पोलीस स्टेशन असेल, तालुक्याच्या अंदर चौकी असेल, मग ते तिथल्या गावच्या पोलीस पाटील असतील, सरपंच असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, यांच्यापर्यंत आम्हाला पोचायचं काम करतं. आणि मग त्यावेळेस जी व्यक्ती सापडलेली आहे ती व्यक्ती तिथून आम्हाला त्यांच्या गावाहून कॉल येतो आणि मग त्या व्यक्तीचे नातेवाईक आम्हाला पुण्यामध्ये किंवा जिथं असतील तिथं त्यांचं आमचं कॉन्टॅक्ट होतं आणि अशा पद्धतीनं सापडलेली व्यक्ती आम्ही अशा पद्धतीने त्यांच्या घरी सुखरूप नेऊन द्यायचं काम करत असतो.
सर, हे काम इतक्या वर्षांपासून तुम्ही करताय, खरं तर अवघड काम आहे हे. जितकं ऐकायला सोपं वाटतं तितकं सोपं नाही. हे काम करत असताना अनेक असे अनुभव आले असतील जे आजही लक्षात आहेत, जे आठवले तर आजही डोळे पाणावत असतील, किंवा खूप अवघड काही केसेस वाटल्या असतील. अशी एखादी केस आठवते का? म्हणजे पहिली जर केस आहे ना, की माझ्या मित्राची बहीण, त्यावेळेस सुद्धा अंगावर काटा आला होता. कारण ती आमच्या समोरच घरामध्ये म्हणजे एकदम कुटुंबाप्रमाणे होती. पण आता बघा मध्ये एक मतिमंद मुलगी होती. ती रात्री 12 वाजता त्यांनी मला कॉल केला. मी केव्हाही मला जर मोबाईल चालू असेल तर मी लोकांना 100% भेटतो. त्यांना भेटल्यानंतर मी त्यांना आधार देतो. काही काळजी करू नका, तुमची मुलगी सकाळपर्यंत दुपारपर्यंत आता अर्धा तास मी तुम्हाला देणार. आपण शब्द देतो. आणि ती रात्री 12 वाजता माझ्याकडे आले. त्यांनी मला सगळी स्टोरी सांगितली. त्या मतिमंद मुलीची मी पूर्ण डिझाईन बनवली, व्हायरल केली. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता मला एक पेमटी ड्रायव्हरनी ती मुलगी कोंढवा परिसरात खडी मशीन या ठिकाणी त्याला दिसली. त्या पेमटी ड्रायव्हरनी गाडी थांबवली, त्या मुलीचा फोटो घेतला, मला पाठवला. मग मी म्हटलं हीच मुलगी आहे. त्या पेमटी ड्रायव्हर लोकांनी तिला गाडीत घेतलं, स्वारगेटला आणलं. स्वारगेटला आणल्यानंतर मी सिंहगडवरनं मला जायला 2-4 किलोमीटरचं अंतर आहे. मी स्वारगेटला गेलो. ती मुलगी बसमध्ये बसवली होती. त्या मुलीला गेलो, भेटलो आणि तिचा फोटो दाखवला. तिच्या घरच्यांना व्हिडिओ कॉल करून दाखवला. तर एक मतिमंद मुलगी साठी पूर्ण कुटुंब अक्षरशः रडत होतं. मग त्या मुलीला माझ्या गाडीत घेतली, गाडीत घेऊन व्हिडिओ कॉल केला. परत तिला जाताना सुद्धा व्हिडिओ केला. इतकी ती म्हणजे मतिमंद मुलगी असून सुद्धा तिच्यावर असणारं प्रेम, एक मुलगी असणारं प्रेम. त्यावेळेस मग आम्ही त्या सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असणारी नवले चौकीला गेलो. तिथे गेल्यानंतर 50 लोक त्या मुलीला घेण्यासाठी थांबले होते. आम्ही गाडीतनं उतरल्यानंतर त्या लोकांचा आक्रोश पाहिला. इतका अंगावर काटा आला, किंवा किती एक मुलगी असू द्या, कसली मुलगी असू द्या, पण त्या मुलीवर असणारं प्रेम. आणि मुलगी सापडली, ती मतिमंद होती, विशेष मुलगी होती. त्यामुळं कुठलीही चुकीची घटना न हो. आणि आपण बघतो परवाच त्याच भागामध्ये म्हणजे देवी बोबदेव घाटामध्ये कशा पद्धतीने घटना होत आहेत. आणि सध्याच्या ह्या दुर्दैवी घटनामुळं लोक काळजीत पडतात. त्याच्यामुळे ती मुलगी सुखरूप त्यांच्या नातेवाईकांच्या, आई वडिलांच्या ताब्यात गेल्यामुळं त्यांनी जो आक्रोश केला होता ना, तो खूप म्हणजे अंगावर काटा येण्याजोगा होता. त्यावेळेस म्हणजे कळतं, ज्याच्या घरचं जातं ना त्याला दुःख कळतं. त्यामुळे मला आता या 600 लोकांपर्यंत मी च्या घरचे आपण दिलेले आहेत. त्यामुळे त्या प्रत्येकाचं दुःख माझ्या मनात आहे. प्रत्येकाची स्टोरी वेगळी, प्रत्येकाचे विषय वेगळे, जाण्याचे विषय वेगळे, मुलं हरवण्याचे विषय वेगळे, वयस्कर आई वडील असतील ते हरवण्याचे विषय वेगळे. कोण कर्ज असतं, कोण निघून जातो, कोण काय असतं निघून जातो. मध्ये तर मुलगी माझ्याकडे सांगलीवरून आली होती आणि तिने सांगितलं की माझा भाऊ हरवलेला आहे, रक्षाबंधन 4 दिवस आलेलं आहे, मला माझा भाऊ पाहिजे. मी त्यांना तुम्ही राहायला कुठे म्हणले, मी नांदेड सिटीत आहे. माझा नंबर कसा घेतला, त्यांनी सांगितलं की एक रांजणगावची मुलगी हरवली होती, ती मुलगी तुम्ही आणून दिली होती, त्यावेळेस तुमचा मी स्क्रीनशॉट मारून ठेवला होता. तर मी टार्गेट देऊन 4 दिवसाच्या आतच त्या मुलीला तिच्या रक्षाबंधनला तिचा भाऊ दिला होता. मी त्यांना इतकं असं वेगळं वाटलं की चला माझा भाऊ मला रक्षाबंधनला भेटला, एकुलता एक भाऊ आहे. म्हणजे एक असं वेगळं अंगावर काटा येण्याजोग्या काही गोष्टी असतात. नक्कीच सर, तुम्ही जसं आता एका विशेष मुलीची एक स्टोरी सांगितलीत, या पद्धतीनेच अनेकदा आपण बघतो की बेपत्ता होणाऱ्या लोकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त असते. अनेकदा त्यांना लक्षात राहत नसतं की आपण बाहेर चाललोय, किंवा असं काही वेळेस होतं. काही वेळेस घरातलेच त्यांना कुठेतरी सोडून येतात. अशा पण काही घटना असतात. तशी एखादी केस आठवते का? आता कोरोनाच्या काळामध्ये आपण वयस्कर लोकांना बाहेर पाठवत नव्हतो, पण त्या वयस्कर म्हणजे विसरबोळे, म्हणजे त्यांची बुद्धी थोडं विस्मरणीय काय असते ना, त्यामुळं अशा लोकांना माहित नाही कोरोना म्हणजे काय होता. त्या काळात सुद्धा मी कितीतरी लोकांना म्हणजे ते घराच्या बाहेर गेले की चालत जायचे, थांबायचीच नाहीत. एक अशा जोशी आजी होत्या, नागपूर साईडच्या होत्या, आणि त्या कोरोनाच्या काळात बाहेर पडल्या आणि त्यांना काहीच कळेना. मग त्या आजींना मला एक फोटो आला की असे आजी आहेत. मग त्या आजींना गेलो, त्यांची चौकशी केली, विचारपूस केली, पोलीस स्टेशनला नेली आणि त्यांच्या घरच्यांना बोलवून दिलं. आणि त्यावेळेस कळलं की ह्या कोरोनाच्या काळात घरात बसून वैतागलेल्या होत्या. आणि मग माझ्या सासूनी सासूला मुलांनी कोंडून ठेवलं असं त्यांचा विचार असायचे. मग तो काळ वेगळा होता. मग त्यावेळेस लोक अशीच म्हणजे बाहेर जायची, त्यावेळेस सुद्धा मी त्या लोकांना घरी आणून द्यायचो.
जसं तुम्ही सांगितलं की काही वेळा स्वतःहून घर सोडून जाणारे लोक आहेत, काही जणांना घरचेच अनेकदा असं होत आहे, म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे खरं तर ही, की महाराष्ट्रात सध्या अशा केसेस अनेक पाहायला मिळत आहेत की ज्येष्ठ आई वडिलांना, सासू सासऱ्यांना अनेकदा आपणच बाहेर सोडून दिलं जातं. अशा कुठल्या केसेस आठवतात? एक सातारमधून एक आजी होत्या, त्यांचा मुलगा त्यांना सांभाळायचंच नाही, म्हणजे कायम त्यांना त्रास द्यायचा. मग त्या आजी मला धायरीमध्ये माझ्या मित्राने मला फोटो पाठवला की अशा अशा आजी आहेत आणि इथं पडलेले आहेत. तर मी तिथे गेल्यानंतर त्या आजींना पाहिलं, त्यांचा पूर्ण असं चेहरा बिरा सगळं म्हणजे चालताना त्या पडलेले आहेत, त्यांची अवस्थाच एकदम वेगळी होती. मग त्या आजींना गेलो, त्यांना भेटलो, त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं. माझा यूट्यूबवरती माझा तो व्हिडिओ पण आहे. हॉस्पिटलला नेलं, त्यांना दवाखाना केला, त्यांना व्यवस्थित केलं, जरा खाऊ बिऊ घातलं त्यांना आणि परत जिथं हरवलं सापड तिथं परत घेऊन गेलो. त्याची डिझाईन परत व्हायरल केली. व्हायरल केल्यानंतर त्या आजींच्या नातेवाईकांचे मला कॉल आले. त्यांच्या आजींच्या बरेच नातेवाईकांनी मला सांगितलं की तो आमचा मुलगाच त्या आजीला सांभाळत नाही, तुम्हीच जरा सांगा. मग त्या मुलाला बोलून घेतलं, मुलाला सांगितलं, समजून घेतलं. त्याला सांगितलं बाबा तुझ्या आईला तू सांभाळ. मग तेव्हापासून तो त्याच्या आईला सांभाळतो. तेव्हापासून त्याची आई परत कुठे गेली नाही, पण तो त्याच्या आईला तर चांगलं सांभाळतो. सर, याच घटनेसारख्या अनेक घटना आता आपल्याला पाहायला मिळतात की बऱ्याचदा टीनेजर मुलं असतात किंवा मग अगदी तरुण मुलं असतात जी काहीतरी रागातून घर सोडून जातात, किंवा अशा केसेस खूप होतात, किंवा असेही काही लोक तुम्हाला भेटले असतील की ज्यांना परत घरी जायचंच नाहीये. तर अशा लोकांचं समुपदेशन वगैरे कसं हा, करतात? आता एक गेल्या वर्षी एक 2 वर्षापूर्वी एक मुलगी 4 महिने झाले बेपत्ता होती. आमच्या सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत नांदेड फाट्यावर राहायला होती. 14-15 वर्षाची मुलगी होती. मग आम्ही काय केलं, तिचे आई वडील माझ्याकडे आले, भेटले. त्याची आम्ही डिझाईन तयार करावी. प्रत्येक स्वारगेटला, प्रत्येक पोलीस स्टेशन शेजारी, आळंदीला, हडपसरला, म्हणजे असे 2x2चे आम्ही बॅनर बनवतो. स्वतः आम्ही लावायला जातो, आम्ही लावतो. स्वारगेट म्हणजे प्रत्येक ठिकाणी तिला शोधायचं काम आम्ही रात्रभर करतो. त्यांना मी माझ्या गाडीत घेतो आणि ते लोकसुद्धा माझ्याबरोबर येतात, मदत करतात बॅनर लावायला. असं करत 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 एक बॅनर आहे ना, दुसऱ्या दिवशी 2 ते 3 दिवसांनी एक महिला आली, स्वारगेटला बॅनर पाहिला. त्या बॅनरचा त्यांनी फोटो काढला आणि त्यांच्या मॅडम जे आहेत ना, आळंदीमध्ये मॅडम आहेत त्या वृद्धाश्रम चालवतात, त्या पण खूप चांगलं काम करतात. मग त्यांनी मला कॉल केला की भाऊ ही मुलगी आमच्याकडं 3 महिने आमच्याकडे होती, पण तिने तिच्या घरच्यांचा ॲड्रेसच दिला नाही. त्यामुळं आता माझ्या ज्या कामाला महिला आहेत, आमचे वृद्धाश्रम सांभाळतात, त्या महिलेने मला फोटो पाठवला आणि तो फोटोवरती तुमचा नंबर पाहिला आणि मला तुम्हाला कॉल केला. मग मी ताबडतोब तिथल्या AP मॅडम, लाड मॅडम आहेत, त्यांना घेऊन गेलो आणि आळंदीत गेलो. तिथं त्यांना शोधला. तर ते आळंदीमध्ये एक कुटुंब आहे, चांगलं कुटुंब आहे. त्या कुटुंबाने तिला महिनाभर सांभाळली. तर ते जे टिक्का लावतात आळंदीमध्ये, त्यात ती मुलगी ती काम करायचं. मग त्यावेळेस त्या मुलीला आम्ही तिथून घेतलं, पोलीस स्टेशनला आणलं. पण मुलीचा आणि बापाचा एवढा राग होता की ती मुलगी घरी यायला मागत नव्हती. मला घरीच यायचं नाही म्हटलं. 5 तास तिचं समुपदेशन केलं. 5 तासानंतर त्या मुलीला आम्ही गाडीत घेतली आणि आई वडिलांच्या ताब्यात सुखरूप दिली. ती मुलगी जवळजवळ 4 महिने गायब होती. सर, इतकं मोठं हे सगळं काम तुम्ही उभारताय, अर्थातच या सगळ्यामध्ये घरच्यांचाही तितकाच पाठिंबा असेल, सपोर्ट असेल. पहिल्यांदा असं काहीतरी काम करतोय हे सांगितल्यानंतर त्यांची रिएक्शन कशी होती? नाही, आता काय झालं की माझ्या घरच्यांना सवय झालेली आहे आणि मी ज्यावेळेस घरातून बाहेर पडतो ना, मला जेवताना फोन आला तर मी जेवतो, ताट बाजूला ठेवतो आणि पहिलं त्या कामाकडे लक्ष देतो. माझं एकच ध्येय, हरवलेल्या व्यक्तींना शोधून आणणे, सापडल्याने त्यांच्या घरी नेणे. आणि हे काम माझं आता जवळजवळ ऑल महाराष्ट्राने च्या सर्वांच्या सहकार्याने, तुमच्या आमच्या सहकार्यामुळे, म्हणजे साधा सलूनवाल्यापासून, रिक्षावाल्यापासून, टेम्पोवाल्यापासून सगळ्यांकडे माझे मोबाईल नंबर आहेत. भाजीवाला आहे आणि पोलीस अधिकारी आहेत, पत्रकार आहेत, सगळ्यांकडे माझा नंबर आहेत. आणि माझा एकच नंबर आहे की तो जे कधी मी बदललेला नाही. त्यामुळे तो नंबर माझा कायम तसंच राहिलेला आहे. त्यामुळे माझ्या डिझाईन एवढ्या व्हायरल होतात आणि मग घरच्यांना माहिती आहे आणि घरच्यांचा मला पूर्ण सपोर्ट असतो, सर्वांचा सपोर्ट असतो. त्यामुळे मला घरच्यांचा सपोर्ट असू नसू तरी पण माझं एकच ध्येय की मी हे काम करणार आहे. सर, जसं तुम्ही आता सांगितलं की अनेक लोक तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, या कामासाठी जोडले गेलेले आहेत, कामाच्या माध्यमातूनही अनेक लोक जोडले गेलेले आहेत. मात्र हे काम आत्ता तुम्ही जेव्हा करताय, जसं तुम्ही मगाशीही म्हटलात की आता हे काम करणं खूप सोपं आहे, पण जेव्हा आपण 15-20 वर्षांपूर्वीचा विचार करतो, जेव्हा सोशल मीडिया नव्हतं, तेव्हा कसं काम चालायचं? त्यावेळेस काम सोपं नव्हतं. त्यावेळेस खूप म्हणजे ना लोक शोधायला वेळ जायचे, पण आम्ही गाडी घ्यायचो आणि मग
रेल्वे स्टेशनला जायचो आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनला जायचो. म्हणजे लोक झोपलेले असायची ज्या ज्या ब्रिज खाली, त्यांची तोंडाला उघडायचं, ती व्यक्ती आहे का बघायची, नसेल तर पुढे जायचे किंवा ती व्यक्ती सापडेल त्याला चौकशी करायची. त्याला तू कुठल्या काय आला तर मग त्याला त्या एक शोधायला गेलं की दुसरं पण सापडायचं. अशा बऱ्याच वेळा घटना झालेल्या आहेत. किंवा असं एखादी घटना आठवते का की ज्यामध्ये जे मिसिंग आहेत ते सापडलेच नाहीत किंवा काही दुर्दैवाने काही चुकीच्या घटना त्यामध्ये घडल्या असतील? नाही, अशा घटना आहेत. एक कर्नाटकच्या महिला होत्या आणि त्या माझ्याकडे आल्या आणि त्या राहिल्या होत्या आपल्या पिंपरी चिंचवडला. आणि त्यांचे मिस्टर दारू बिरू प्यायचे आणि 15 दिवसापूर्वी वडगाव ब्रिजच्या तिथं आले होते प्रायझा सिटीजवळ. त्यांनी त्यांना एक टी शर्ट दिलं होतं, एक नवऱ्याला, चला कुठे काय फक्त. आणि तो त्यांचा दारू पित असल्यामुळे तो घरी येत नव्हता, तिथेच असायचा. मग त्या महिलेला कोणीतरी माझ्याकडे पाठवलं तर त्यांची चर्चा केली, त्यांच्याकडून एक फोटो घेतला. त्यांनी ज्यावेळी त्याचं टी शर्ट घातलं होतं ना, तो फोटो मला मिळाल्यानंतर मी ससूनला गेलो, चौकशी केली. ससूनमध्ये तो 11 तारखेला ॲडमिट केला होता गेल्या वर्षी. आणि त्यावेळेस तो जिवंत होता आणि 30 तारखेला त्याची मयत झाली. आणि मयत झाली आणि 30 तारखेला त्याची मयत म्हणून 30 तारखेला ससूनला नोंद झाली. पण 11 तारखेला ॲडमिट कुठे गेलं हेच कळत नव्हतं. मग मी पुणे शहरातल्या सर्व पोलीस स्टेशनला पोलीस अधिकाऱ्यांची मदत घेऊन, मला पोलीस अधिकारी खूप मदत करतात आणि म्हणजे ऐन वेळी सांगितलं तरी खूप म्हणजे त्यांची ताकदच वेगळी असते आणि चांगल्या पद्धतीने मदत करतात. ते पण तुम्हाला पुढे कसं सांगतो. तर त्या महिलेला फक्त मला फोटो पाठवला आणि मी त्या बॉडीचे सगळे फोटो मला मिळाले होते. आणि मग आमच्या सिंहगड पोलीस स्टेशनलाच तिथंच त्या नोंद होती. पण तिथं नोंद अशी होती की 11 तारखेला मयत पण नव्हती, की एक चक्कर येऊन पडला म्हणून ससूनला दाखल केलं होतं, पण मयत ही ससूनला होती. मग ज्यावेळेस तिथले फोटो पाहिले आणि त्याच्या कॉलरचं जी लाल कॉलर त्याच्यावरती आम्ही ती मयत शोधून त्या महिलेला दिली. कारण कसं होतं, कारण तिला कळलंच नसतं ना की आपले मिस्टर गेलेत, आपले पती वारले, कळलंच नसतं. कमीत कमी तिला कायदेशीररित्या सगळी पूर्तता करून एक मयतीचा दाखला त्या महिलेला दिला. सर, तुम्ही जसं आता म्हटलात की पोलिसांचं या सगळ्यामध्ये खूप पाठिंबा असतो किंवा सहकार्य असतं या सगळ्यात. आपण बघतो अनेकदा पोलिसांना सुद्धा इतक्या लवकर लोक सापडत नाहीत. बेपत्ता लोक अनेक वर्षांपासूनचे बेपत्ता लोक आहेत जे सापडत नाही. त्यासाठीच अशा प्रकारचे ऑपरेशन मुस्कान वगैरे राबवले जातात. पोलिसांचा या सगळ्यात किती पाठिंबा मिळतो? खरं तर माझं ऑपरेशन रोज मुस्कान चालू आहे. मी रोज 2-3 लोक रोज आणून देत असतो. मी महाराष्ट्रभर काम करत असतो. त्यामुळं मी शेवटचं मुस्कान म्हणून नाही, माझं रोज मुस्कान चालू आहे. कारण मी रोज 1-2-3 लोक रोज डेली आणतो. छोटी मुलं तर मी रोजचे आणतो, कारण छोटी मुलं शक्यतो जे लांब जात नाही. पण एक किस्सा सांगतो. आमचा एक राजा देसाई म्हणून मुलगा होता, भारतीय विद्यापीठला मिसिंग दाखल होती. तो आम्हाला MP मध्ये मिळाला की जेणेकरून तो घरी यायचंच नव्हतं त्याला. पण तो इतका सुख समाधानी MP मध्ये रेल्वे स्टेशनला जाऊन बिस्लरी विकून तिकडे त्याचं म्हणजे काय असेल ते खर्च करून तो तिथे राहत होता. त्यामुळं ह्या व्हायरल झालेली मुलं अशी आम्हाला मिळलं की आनंद वाटतो. आणि रोज मला वाटतं आता परवा एक ठाण्याहून मुलगा आला होता, तोही ताब्यात दिला. काल परवा गोष्टी आमच्या सिंह रोडला एक छोटा मुलगा होता. छोटी मुलं मला लगेच सापडतात, कारण कोणी पण लगेच फोटो व्हायरल करून आपल्याला पाठवतो की हा मुलगा आहे का, तो मुलगा आहे का, जेणेकरून ती मुलं मला 1 ते 2 दिवसात किंवा 2 तासात, 3 तासात, 4 तासात आपल्याला मिळून जातात. आज एखादी व्यक्ती हरवली, पोलिसांची एवढी मदत होती की मी जी डिझाईन व्हायरल करतो ती डिझाईन पूर्ण महाराष्ट्रभर व्हायरल होती, पुणे शहरात होती. पोलीस अधिकारी, पत्रकार बांधव सगळ्यांपर्यंत कळती. मग ती डिझाईनचं तुम्हाला उदाहरण सांगतो की नांदेड सिटीमधून एक मुलगी हरवली होती. माझ्या घरातलं लग्न होतं, मी 7 वाजेपर्यंत स्टेजवर होतो. पण तिच्या वडिलांनी मला कॉल करून आणि तिच्या मामाने मला कॉल करून सांगितलं किंवा भाऊ डिझाईन व्हायरल करा. आता ही मुलगी लहान आहे, 11 वर्षाची आहे, तर ती मिळत नाही. म्हणून मी ती डिझाईन तयार केली, व्हायरल केली. मला 7:15ला कॉल आला, 7:20ला डिझाईन व्हायरल केली. मला जवळजवळ 8 वाजता कॉलिंग चालू झालं. म्हणजे ती मुलगी ज्या रिक्षात बसली आणि ती स्वारगेटला उतरली, स्वारगेटवरनं बसमध्ये गेली, मग आळंदीला गेली, आळंदीवरनं नगर रोडला गेली, नगर रोडनं रिक्षा करून ती परत वाघोलीला आली. वाघोलीवर एक ठिकाणी ती वडापाव खात होती आणि वडापाव खात असताना एक पेमटीमध्ये एक मुलगा चालला होता, त्या मुलाने सुद्धा वडापाव खाताना पाहिली. आणि मी ताबडतोब जेवढे कॉलिंग घेत राहिलो, 2 व्हीलर घेतली, डायरेक्ट वाघोलीला गेलो. आणि तोपर्यंत पोलीस अधिकाऱ्यांनी जवळजवळ 200-250 पोलीस अधिकारी तिथं, स्वतः पुणे शहराचे CP साहेब पण तिथं आले. म्हणजे SCP DCP सगळे पोलीस अधिकारी मदत करतात. आणि मग त्या अशा पद्धतीनं ती मुलगी ज्या
तिकडे जाईल त्या तिकडे ती डिझाईन तिला एक कवच म्हणून बनली होती आणि ते कवच बनली असल्यामुळं ती मुलगी रांजणगावला सुद्धा त्या रांजणगावच्या मंदिराच्या तिथं गेली. तिथं रांजणगावचे एक शिपाई होते, त्यांनी त्या मुलीला पाहिलं, त्यांनी पण डिझाईन पाहिली, त्यांनी पण कॉलिंग केला की अशी अशी मुलगी आम्हाला इथं मिळालेली आहे. त्यांना सांगितलं की तुम्ही ताबडतोब मुलीला घ्या आणि त्या रांजणगावचे विश्वस्त आहेत ना त्यांच्या ताब्यात द्या. आणि मग तिथून आम्ही व्हिडिओ कॉल केला, CP साहेबांच्या बरोबर होते. जवळजवळ वाघूला आम्ही छावणीचं स्वरूप केलं होतं. इतकं चांगल्या पद्धतीने पोलिसांनी मला मदत केली होती. तसंच मदत एकदा कात्रज परिसरामध्ये पण झाली होती. ती पण मुलगी आपल्या महाराष्ट्राची नव्हती, बाहेरची होती, मतिमंद होती, बोलता येत नव्हतं. ती पण मुलगी 2 दिवस सापडत नव्हती. त्यावेळेस सुद्धा पोलीस अधिकारी मदत केली. त्यावेळेस पण ती डिझाईनची व्हायरल केली आणि त्यावेळेस सुद्धा ती मुलगी तिथं आम्हाला सुखरूप मिळाली. ही फक्त काय होतं की पब्लिकमुळं हे सगळ्या गोष्टी शक्य होतात, कारण पब्लिक शेअर करतं ना. सर, एक शेवटचा प्रश्न आहे. आपण हरवलेल्या लोकांबद्दल तुम्ही कसं त्यांना शोधून आणलं याबद्दल आपण भरपूर बोललो. मात्र जेव्हा तुम्ही शोधून आणलं एखाद्या व्यक्तीला, एखादा असा प्रसंग आठवतो की जेव्हा त्या घरातल्यांची जी काही रिॲक्शन होती ती बघून तुम्हालाच म्हणजे राहावलं नाहीये किंवा डोळे पाणावलेत किंवा खूप असं वाटलं की आपण जे करतोय ते सगळं सार्थकी लागतंय? खरे ज्यावेळेस आम्ही पत्रकार परिषद घेत असतो, ज्यावेळेस ते ना की सगळे चॅनलवर माझ्या समोर असतात, माझ्या यूट्यूब चॅनलवर असतात, तर त्यावेळेस सगळे पत्रकार येतात. ज्यावेळेस आम्ही मुलाखत घेत असतो ना, तर त्यांचे आई वडील अक्षरशः रडत असतात आणि हंबरडं फोडत असतात. त्यावेळेस प्रत्येक पत्रकार परिषद असते ना, त्यावेळेस मी अक्षरशः माझ्या डोळ्यातनं पाणी येत असतं, कारण वाईट वाटतं. त्यामुळं मी ते अजून त्यांचं अश्रू पुसण्याचं काम करतो आणि हेच हरवलेल्या लोकांना शोधण्याचं काम माझं एक मी ध्येय ठेवलेलं आहे की मला यात कुणाला रडून द्यायचं नाही, छोट्या बाळाला कुठं हरून द्यायचं नाही, आजी आजोबांना कुठं हरून द्यायचं नाही, या सगळ्यांना सुखरूप घरी आणून देण्याचं काम मी ठरवलेलं आहे. खरं तर टॉप न्यूजचं मी आभार मानतो की खरं टॉप न्यूज सरांनी माझे मित्र आहेत. जवळजवळ 15 वर्ष झाले आम्ही एका चळवळीमध्येच काम करतो. खूप मोठी चळवळ होती आणि सरांचा मला कॉल आला. मी दुसऱ्या मिनिटात सरांना म्हटलं सर येतो, काही हरकत नाही म्हटलं. त्यामुळं टॉप न्यूजचं मी मनापासून मी सुद्धा आभार मानतो. टॉप न्यूजच्या माध्यमातून मला मिसिंग झालेले आणि सापडलेले लोक मिळावेत हे टॉप न्यूजला मी विनंती करतो आणि अशीच आमच्या मागे पाठीशी राहा. धन्यवाद. नक्कीच सर, तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. तुमचं जे काही काम आहे ते खरंच खूप प्रेरणादायी आहे. संपूर्ण महाराष्ट्राला नाही तर देशात अशा प्रकारचं काम करणाऱ्या लोकांची प्रचंड गरज आहे, जे निस्वार्थीपणे अगदी एकही रुपया न घेता, एकही रुपयाची अपेक्षा न करता अशा प्रकारचं खूप मोठं काम उभारलेलं आहे. खरं तर हा एक केवळ ग्रुप नाहीये, हे तुमच्या एकट्याचं काम नाहीये, ही संपूर्ण एक चळवळ आहे अशाच बेपत्ता लोकांना शोधण्यासाठी, त्यांच्या घरच्यांपर्यंत त्यांना सुखरूपपणे पोहोचवण्यासाठीचं अतिशय मोठं काम करताना ते आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर सरसेनापती पासलकरांचे वंशज आहेत, तेव्हा जो एक विक्रम त्यांनी केला होता, पूर्वजांनी केला होता, वंशज सुद्धा तशाच प्रकारचा आधुनिक विक्रम करतायत. 600 लोकांना शोधण्याचं हे मोठं काम केलंय. दररोजचं हे काम अशाच पद्धतीने चालू आहे. त्यामुळे खरंच सर तुम्हाला भेटून खूप छान वाटलं. तुम्ही टॉप न्यूज मराठीशी तुमच्या भावना शेअर केल्या, तुमच्या इतके सगळे अनुभव शेअर केलेत, त्यासाठी तुमचे सुद्धा खूप खूप आभार. आणि अशाच प्रेरणादायी व्यक्तिमत्वांना भेटण्यासाठी, त्यांची कहाणी ऐकण्यासाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, 4था मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.